कल्पना करा, एक राजा संतापाने लालबुंद झाला आहे. सैनिक एका साध्या नाव्याला पकडण्यासाठी निघाले आहेत. पण त्याच वेळी राजवाड्यात एक न्हावी येतो. राजाची दाढी करतो आणि अचानक राजाला त्या न्हाव्यामध्ये 4 हाताचा श्री विठ्ठल दिसतो. हा न्हावी कोण होता? आणि स्वतः भगवान विठ्ठलाला एका भक्तासाठी न्हावीचे काम का करावे लागले? चला जाणून घेऊया संत सेना न्हावी महाराजांची अद्भुत कथा. संत सेना न्हावी हे वारकरी संप्रदायातील महान संत होते. त्यांचा व्यवसाय न्हावीचा होता. ते मध्य भारतातील बांधवगडच्या राजाच्या सेवेत होते. पण त्यांच्यासाठी व्यवसायापेक्षा मोठे काही असेल तर ते म्हणजे विठ्ठल भक्ती. दररोज पहाटे उठून स्नान करणे, विठ्ठलाची पूजा करणे, नामस्मरण करणे आणि त्यानंतरच कामाला जाणे हा त्यांचा नित्यक्रम होता. एक दिवस सेना महाराज विठ्ठलांच्या पूजेत इतके तल्लीन झाले की त्यांना वेळेचे भानच राहिले नाही. इतक्यात राजाचा दूत आला. राजाने ताबडतोब बोलावले आहे. सेना महाराज पूजेत मग्न असल्याने त्यांच्या पत्नीने दूताला सांगितले. ते घरी नाहीत. पण शेजारी असलेल्या एका मत्सरी व्यक्तीने राजाकडे जाऊन सांगितले, महाराज, सेना घरीच आहेत, पण ते देवाची पूजा करत असल्यामुळे तुमच्याकडे येत नाहीत. हे ऐकून राजा संतापला. त्याने सैनिकाला आज्ञा दिली, सेनाला पकडून माझ्यासमोर आणा. भक्तावर आलेले संकट पाहून पंढरीचा विठ्ठल स्वस्थ बसणार होता का? भगवान विठ्ठलांनी सेना न्हावी यांचेच रूप धारण केले. हातात न्हाव्याची साधने घेतली आणि थेट राजवाड्यात पोहोचले. राजाने त्यांना पाहिले. राग एका क्षणात शांत झाला. विठ्ठलाने स्वतः राजाची दाढी केली, डोक्याला तेल लावले, मालिश केली आणि सेवा पूर्ण केली. सेवा सुरू असताना राजाने तेलाच्या भांड्यात पाहिले आणि त्याला आश्चर्याचा धक्का बसला. त्याला न्हावी दिसत नव्हता, तर 4 हाताचे भगवान श्रीकृष्ण विठ्ठल दिसत होते. आणि तो वर पाहत होता तेव्हा सेना दिसत होते. खाली पाहत होता तेव्हा विठ्ठल. राजा स्तब्ध झाला. त्याचे डोळे भरून आले. तो त्या दिव्य दर्शनात हरवून गेला. त्याच दरम्यान पूजा पूर्ण करून सेना महाराज राजवाड्यात पोहोचले. त्यांना वाटले आता राजा कठोर शिक्षा करेल. पण उलट राजा त्यांच्या चरणी पडला. तो म्हणाला, आज मला तुमच्यामुळे साक्षात भगवानाचे दर्शन झाले. सेना महाराजांना काहीच समजत नव्हते. नंतर त्यांना कळले, स्वतः विठ्ठलाने आपले रूप घेऊन राजाची सेवा केली होती. हे ऐकून सेना महाराजांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. ही कथा आपल्याला शिकवते, देवाला मोठेपणा, पद, पैसा किंवा जात महत्वाची नसते. त्याला फक्त निर्मळ भक्ती प्रिय असते. जो भक्त पूर्ण श्रद्धेने देवावर विश्वास ठेवतो, त्याच्या रक्षणासाठी देव स्वतः धावून येतो. म्हणूनच वारकरी म्हणतात, भक्तासाठी देवदास होतो. संत सेना न्हावी यांच्या जीवनातून आपल्याला हाच अमूल्य संदेश मिळतो. तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, सोबतच शेअर करा आणि अशाच संतांच्या सत्य कथा पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय जय राम कृष्ण हरी. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम.